छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले। कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असल्याचं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कोकाटे आपल्या स्वतःच्याच खात्यावर नाराज आहेत अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, कालच कोकाटे यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते आणि त्यावेळेला ते म्हणाले की कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे आणि त्यामुळे आता कोकाटे हे आपल्या स्वतःच्याच खात्यावर नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान या संदर्भात आता सरकारच्या मंत्र्यांकडून तसंच विरोधकांकडून काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे। पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली, पाहूयात। समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत। आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत त्याची दादा याचा विचार करतात।